नमस्कार. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावरती माहिती देण्यासाठी मी महेश जाधव फार्म मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहे. आता ज्यावेळी खरीप हंगाम पूर्वतयारी आपण म्हणतो त्या अनुषंगाने आता उन्हाळी वातावरणामध्ये जी काही शेतीची कामं आहेत ते आपल्याला वेळेवर पूर्ण करणं गरजेचं आणि आवश्यक आहे. जुन्या पिकाचे अवशेष असतील ते पूर्ण गोळा करून जाळणं असेल किंवा टाकून देणं असेल, शेतामध्ये नांगरटी करणं असेल, मग त्यामध्ये नांगरटी करताना जशी पिकाची आपली पद्धती आहे त्यामध्ये सोयाबीनसाठी असेल, ऊसासाठी असेल, तुरीसाठी असेल, त्या पिकाच्या अनुषंगानं खोल नांगरट, मध्यम स्वरूपाची नांगरट करणं आपल्याला आवश्यक आहे. नांगरट करताना त्या ठिकाणी दिवसा नांगरट करावी, जेणेकरून जे काही जुन्या पिकाच्या जे काही किडे आहेत, जे काही अवशेष आहेत ते पिकामार्फत त्या पिकाचे जे काही किडीचे अवशेष आहेत ते पक्ष्यांमार्फत गोळा करून नष्ट केले जातील. इव्हन सॉईल सोलरायझेशन म्हणजे दिवसा जे काही तापमान आहे त्या तापमानाच्या अनुषंगाने हे अंडी आणि किडी की त्याचे अवशेष आहेत ते नष्ट केले जातील. शेणखताला आपल्याला या ठिकाणी प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच अंशी शेतकरी आता शेणखताचा वापर करणं टाळत आहेत, पण शेतीची सुपीकता असेल, उत्पादकता आहे, त्या अनुषंगाने आपल्याकडे उपलब्ध असलेलं चांगल्या प्रकारचं जे काही शेणखत आहे ते आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला वापरणं आवश्यक आहे. नांगरटी केल्यानंतर हे शेणखत समप्रमाणात आपल्या शेतामध्ये देणं आवश्यक आहे. इव्हन काही शेतकऱ्यांचं असं पण आहे की ज्या ठिकाणी जमिनीला उतार आहे त्या ठिकाणी आपल्या जमिनीला थोडंसा लेवलिंग करून त्या ठिकाणी जमीन आपली एकसारखी आणि समप्रमाणात करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही पाऊस आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात होतो किंवा वाळवाचा पाऊस जो येतो अचानक आणि निघून जातो त्याचा पाण्याचा आपल्याला पूर्ण वापर होत नाही. त्या अनुषंगाने जमिनीचं सपाटीकरण असेल, लेवलिंग असेल, बांधबंदिस्ती ही काम आपल्याला वेळेवरती करणं आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीच्या पृष्ठभागावर जेवढं पडणारं पाणी आहे त्याचं एक समान वितरण त्या ठिकाणी मुरण्याचं प्रमाण आपल्याला वाढवता येईल. शेणखत टाकताना एक काळजी आपण घ्यायची की त्यामध्ये पूर्ण कुजलेलं शेणखत आपल्याला वापरणं आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक जी काही बुरशी असेल किंवा हुमणीसारखे जे काही किडे त्यामध्ये असू नये. त्या अनुषंगानं KVK बारामतीमध्ये उपलब्ध असलेलं जे काही कल्चर आहे त्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल किंवा हुमणीसाठी मेट्रोनायझर जैविक बुरशीनाशक आहे त्याचा जरी वापर केला तर निश्चित आपल्याला त्या शेणखताची गुणवत्ता आपल्याला सुधारून त्या ठिकाणी काम करता येईल. इव्हन काही शेतकऱ्यांना मी तर सांगेन की NPK कल्चर, नंतर स्फुरत, पालाशे जे जीवन असलेले जे काही खतं आहेत ते तुम्ही वापरा, जेणेकरून जमिनीमधल्या आपल्या ह्या उपयुक्त जीवांचा काउंट आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवता येईल. शेणखत झाल्यानंतर आपल्या त्या जमिनीची सरळणी करणं, मग त्या ठिकाणी आपल्याला कल्टिवेटर मारणं असेल किंवा त्या ठिकाणी रोटर मारणं आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून त्या जमिनीमध्ये काही मोठी ढिकळं असतील ते ढिकळं चांगल्या प्रकारे फुटून जातील, जमिनीचं मशागत चांगल्या प्रकारे होऊन जाईल. कारण मशागत जेवढी चांगली होईल तेवढं आपल्याला त्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण आपल्या शेतीमध्ये हे जास्त प्रमाणात आपल्याला मुरवण्याचं प्रमाण हे वाढवता येतील. मुख्यतः पिकाचं प्लॅनिंग करताना त्यामध्ये आपल्या पाण्याची उपलब्धता, वातावरणीय कंडिशन या अनुषंगाने आपल्याला पिकाचं नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आता ज्या ठिकाणी सिजनल पाऊस आहे म्हणजे हंगामी स्वरूपाचा पाऊस आहे, 2-3 महिने पाण्याचं प्रमाण चांगलं राहतं, तशा कंडिशनला सोयाबीनसारखी पिकं आहेत. जमीन काळवट आहे, पाणी हंगाम आहे, त्या ठिकाणी तुरीसारखी पिकं आहेत. शेतकऱ्यांमध्ये पूर्व हंगामीसाठी ऊसाचं नियोजन आहे, तसे शेतकरी आता सोयाबीनसारखं बिवड पीकसुद्धा घेऊ शकतात. किंवा ज्या ठिकाणी फळबाग लागवडीचं शेतकऱ्यांचं नियोजन असेल त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये खड्डे खंदून पूर्ण तयार करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये सुरुवातीला जमिनीचा लेआउट करणं असेल, लेआउट करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये 1 बाय 1 मीटरचा खड्डा असेल तो खड्डा तयार करून घेणं आवश्यक आहे, ज्यामध्ये वरची सुपीक माती एका बाजूला, तळ्यातली मुरमाड माती एका बाजूला, त्या अनुषंगानं त्या खड्ड्याच्या दोन्ही साईडला दोन्ही प्रकारचे माती टाकून ठेवणं आवश्यक आहे. त्या खड्ड्यावरती रासायनिक खताचा डोस असेल, जैविक खताचा डोस असेल, त्या जमिनीमध्ये असणारे हानिकारक बुरशी असेल किंवा त्यामध्ये असणारे हानिकारक कीड असेल त्याच्या नियंत्रणासाठी जैविक आणि रासायनिक कीटकनाशकांचा, बुरशीनाशकाचा वापर, त्या अनुषंगानं खड्डा पूर्ण भरून त्या ठिकाणी पूर्ण आपल्या फळपीक लागवडीचा लेआउट तयार करून आपण ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला पीक लागवडीसाठी एक आदर्श कंडिशन तयार करून ठेवता येईल. आणि पाऊस चांगल्या प्रकारचा झाला त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपद्वारे पाण्याचं नियोजन करून किंवा पाटपाण्याचं नियोजन करून त्या ठिकाणी आपल्याला फळपीक लागवड करणं इझी होऊन जाईल. हंगामी पिकं लागवड करताना मुख्यतः आपल्याला जे काही आपल्याकडे उपलब्ध वाण आहेत त्यामध्ये उडदाचं आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, त्यामध्ये सुधारित वाण आहे, त्यांचा वापर करणं आपल्याला मुख्यतः आवश्यक आहे. ही वाण निवडताना आपल्याला मुख्यतः त्या वाणाची वैशिष्ट्ये आणि त्या एरियामध्ये प्रेफरेबल म्हणजे चांगल्या प्रकारे वाढू शकणारं वाण ह्यांची निवड आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. बियाण्याच्या संदर्भात जर सांगायला गेलं, भातामध्ये इंद्रायणीसारखं वाण जे आहेत त्या पण शेतकऱ्यांना आपल्यामार्फत उपलब्ध करून देत आहोत. सोयाबीनमध्ये फुले संगम आहे, MSC 1188 आहे, ती वाण आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध करून देतो. उडदामध्ये 3 हंगामामध्ये चालणारं वाण, ज्यामध्ये DU1 धारवाड कृषी विद्यापीठामार्फत जे रिलीज केलेलं उत्तम असं प्रकारचं जे वाण आहे ते DU1 वाण आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. कांद्यामध्ये भीमा सुपर कांद्याचं वाण आहे ते आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. तुरीमध्ये फुले गोदावरी जी बागायती आणि कोरडवाहू पट्ट्यासाठी चांगल्या प्रकारे चालणारं वाण आहे ते आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. मग अशा प्रकारची जी काही बियाणं आहेत ती शेतकऱ्यांनी आपण KVKमध्ये बुकिंग करून किंवा आत्ताच त्वरित
या ठिकाणी भेट देऊन त्या संदर्भातले तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी हे बियाणे खरेदी करू शकतात किंवा बुकिंग करू शकतात. आणि येणाऱ्या हंगामामध्ये त्या संदर्भातलं जे काही तांत्रिक मार्गदर्शन असेल ते फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे शेतकरी घेऊन त्या ठिकाणी त्या बियाण्याची लागवड हे करू शकतात. ही जी काही सुधारित वाण आहे, आता जुने काही लोक घरचे बियाणं वापरायचे, पण ही सुधारित वाण लागवड केल्याने निश्चित तुम्हाला फायदा होईल. त्या ठिकाणी बियांची उगवण क्षमता असेल, पिकामध्ये येणारं शेंगाचं प्रमाण किंवा दाण्याचं प्रमाण असेल आणि प्रति एकरी निघणारं उत्पन्न हे निश्चित चांगलं आणि फायदेशीर आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी हे वाण आणि हे तंत्रज्ञान आत्मसात करणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा जो आपण प्रभाव बघतो की दुष्काळी परिस्थिती बऱ्याच अंशी आपल्याला दिसून येत आहे. तशा कंडिशनमध्ये शेतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी कसं मुरवता येईल किंवा जास्तीत जास्त नैसर्गिक स्रोतांचा वापर कसा करता येईल, त्या अनुषंगाने जमिनीमध्ये आपल्याला काही बदल करणं आवश्यक आहे. जसं मला सांगितलं की खोल नांगरट आहे, तशीच आपल्यामध्ये रुंद गादीवापा पद्धत किंवा रुंद सरीवापा पद्धत आपण त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरणं आवश्यक आहे. जेणेकरून त्या ठिकाणी पिकाचं लागवडीचं अंतर आणि पिकामध्ये क्रॉप जिओमेट्री आपण जे म्हणतो हे आपल्याला व्यवस्थापन चांगलं करता येईल. प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी आपल्या रोपांची संख्या मेंटेन करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पडणारं पावसाचं पाणी ते जास्तीत जास्त पिकाच्या वाढीसाठी, पिकाच्या पोषकतेसाठी आपल्याला वापरता येईल. कारण आज बघतो की अवकाळी पाऊस म्हणजे पिकाच्या लागवडीच्या सुरुवातीला पाऊस येतो, मधल्या कालावधीमध्ये येत नाही, इव्हन मधल्या कालावधीमध्ये तो किंवा सुरुवातीला येत नाही. तशा कंडिशनला हे जे पडणारं पावसाचं पाणी ते जास्तीत आपल्या शेतामध्ये कसं स्टोअर करता येईल, त्या अनुषंगानं मुख्यतः उताराला आडवी पेरणी असेल किंवा उताराला आडवी मशागत असेल ते आपण करणं आवश्यक आहे. शेताची बंदिस्ती करताना उताराला आडवी समांतर बांध किंवा चर काढणं आपल्याला आवश्यक आहे. जेणेकरून जी काही पाणी पडते ते जास्त त्या ठिकाणी आपल्याला साचवता येईल. आणि जी उपयुक्त माती, जी काही वरच्या थरातली जी माती, सुपीक माती ती वाहून जाण्यापासून आपण त्या ठिकाणी वाचवू शकतो आणि त्या शेतीमध्ये त्या पाण्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पन्नासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा करून घेता येईल. त्या व्यतिरिक्त ही कामं करताना आपण जमिनीच्या किंवा निसर्गाला कोणत्या प्रकारची हानी पोचणार नाही अशा अनुषंगानं आपण ही कामं करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये शेतीची मशागत असेल, शेती बांधाचं व्यवस्थापन असेल, ह्या ठिकाणी काम करताना काळजी घेतली पाहिजे आपण की निसर्गाला कोणत्या प्रकारचं हानी होईल अशा प्रकारे काम न करता शेतीच्या उत्तम व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जेणेकरून पीक आपलं निकोप आणि उत्कृष्ट निघेल. या अनुषंगाने आपण खरीप हंगामाच्या दृष्टीनं ही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अजून काही शेतकऱ्यांना जरी माहिती असेल तर KVK बारामतीच्या कृषी कॅप या ॲपमार्फत शेतकरी ती माहिती घेऊ शकतात किंवा KVK बारामतीचं आपलं जे प्रक्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण विविध तज्ज्ञांशी भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून या संदर्भातलं जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे शेतकरी या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी KVK बारामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.